नमस्कार मंडळी. तर तुम्हाला माहितच असेल आता मकर संक्रांतीत आहे, तर मकर संक्रांत स्पेशल मी बनवलेली आहे तीळपट्टी. तर ही तीळपट्टी मी कशी बनवली त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया. तर इथे मी तीळ आणि गूळ घेतलेले आहे सेम क्वांटिटीमध्ये, म्हणजे अर्धा किलो तीळ घेतले तर अर्धा किलोच गूळ घेतले. तर सगळ्यात पहिले मी तीळ छान भाजून घेत आहे. तर मी तीळ 7-8 मिनिट छान भाजून घेतल्यानंतर तीळ साईडला काढून घेतले. देन 1 चम्मच तूप ॲड केले आणि त्यामध्ये गूळ टाकून दिला. तर इथं गूळ छान असा परतून घेत आहे, तुम्ही बघू शकता. आणि तो गरम कढई असल्यामुळे छान असा मेल्ट होत आहे. तर हे गुळाचं पाक रेडी झालं की नाही हे कसं ओळखायचं, तर सगळ्यात पहिले छान उकळी येऊ द्यायची. देन एक बाउल घ्यायचं, त्यामध्ये पाणी ॲड करायचं आणि जे गुळाचं पाक आहे ना ते त्यामध्ये थोडंसं टाकून बघायचं. तुम्ही बघू शकता मी कशी करत आहे. तर देन साईडला ठेवून देत आहे मी थंड व्हायसाठी आणि तोपर्यंत हे फिरूनच घेत आहे आपलं पाक गुळाचं. त्यानंतर मी चेक करत आहे, तर तुम्ही बघू शकता इथं सॉफ्टच आहे ते आणि असं तार बनत आहे, म्हणजे आपलं झालेलं नाही हे गुळाचं पाक. तर आपल्याला परत होऊ द्यायला लागेल ते काही वेळ. तर त्यावर बघू शकता तुम्ही फेस आलेला आहे आणि परत मी ते बाउलमध्ये टाकून बघत आहे थोडंसं पाक ते. तर येस, आता रेडी झालेलं आहे. तुम्ही बघू शकता आता ते एकदम हार्ड झालेलं आहे. जे पाक रेडी झालेला आहे. देन यामध्ये मी तीळ टाकून घेत आहे तर आणि छान असं फिरून घेत आहे. तर असं 1-2 मिनटं फिरून घेत आहे. त्यानंतर मी काय केलं, एक प्लेट घेतली, त्या प्लेटला छान असं तूप लावून घेतलेले आहे, जेणेकरून आपली ही तीळपट्टी प्लेटला चिकटणार नाही म्हणून. तर तुम्ही बघू शकता कशी करत आहे मी. त्यानंतर जे बॅटर होतं हे सगळं मी हे याच्यात टाकून दिलेलं आहे प्लेटमध्ये. तर तुम्ही बघू शकता. त्यानंतर जे आपल्याला स्मॅशर असते त्याला मी तूप लावून घेतले, तर ते त्यांनी सेट करून घेत आहे. तर तुम्ही इथं वाटीसुद्धा यूज करू शकता, वाटीला तूप वगैरे लावून सेट करू शकता. तर इथे माहिती आहे का, इथे तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला तीळपट्टी कशी लागते, जाडी लागते, पतली लागते, तर तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही ट्राय करू शकता. तर इथं मी छान अशा प्रकारे सेट करून त्यावर छान असा पिस्ता कट करून टाकून घेतलेला आहे आणि छान असं स्मॅशरने परत त्याला असं छान सेट करून घेतलेला आहे, जेणेकरून तो पिस्ता त्यामध्ये तीळपट्टीमध्ये सेट होईल असा. आणि छान अशा प्रकारे करून घेत आहे. तर इथं माझं बॅटर थोडंसं हार्ड झालं होतं. तीळपट्टी जाडी करायची पतली करायची हे तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्हाला कशी वाटते ते तुमची चॉईस आहे. तर इथं मी मीडियम साईजची बनवली होती. इथं माझी तीळपट्टी रेडी आहे, तुम्ही बघू शकता. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला बिलकुल विसरू नका. तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.